भांडे घेतलेले आहे, त्यात पाणी टाकून खाली झाकण ठेवलेले आहे. झाकण नाही, जाळी आहे, जाळी ठेवलेली आहे. त्याचबरोबर ताटाला तेल लावून घेतलेलं आहे प्रॉपर, बघू शकता. हे इन्स्टंट ढोकळा पीठ आहे. ढोकळा पीठ घेतलेलं आहे, त्यात पाणी मिक्स करून नीट मिळवलेले आहे. मध्ये जाळीवरती ताट ठेवून भिजवलेले बॅटर त्यात टाकलेलं आहे. त्याला झाकून 10 मिनिटं ठेवलेलं आहे. ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी आता वरतून पदार्थ घेतलेले आहेत. मिरची, कढीपत्ता आणि मोहरी, कोथिंबीर. नंतर आता ढोकळ्याच्या फोडणीसाठी तयार होत आहे. अगोदर मोहरी टाकलेल्या आहेत, त्यानंतर गॅस कमी ठेवायचा आहे. नंतर कढीपत्ता, ज्यांना चवीनुसार मिरची हवी असेल त्यांनी जाडे घ्यायचे आहेत किंवा तिखट हवे असल्यास बारीक घ्यायचे आहेत. आम्ही दोघी घेतो. बघू शकता ढोकळा एकदम स्पंजी तयार झालेला आहे. ढोकळा स्पंजी झाल्यानंतर सुरीला थोडं तेल लावून कट करून घेणे. बघू शकता किती स्पंजी झालेलं आहे. मी काढते एक पीस ना, बघा लास्ट येईल ते. आता ही आपली फोडणी झालेली. ढोकळ्यावरती टाकू. ढोकळ्याची स्वाद घेऊ शकता. फक्त 20 मिनिटात बनतो. हळदी कुंकवाला वाण म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय, कमी पैशामध्ये छान पोट भरून. 60 रुपयामध्ये 250 ग्रॅम. पूर्ण परिवार सकाळचा पोट भरून नाश्ता करू शकतो ढोकळ्याचा. यम्मी यम्मी टेस्टी टेस्टी ढोकळा.